नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, अ, आपण आज शिकणार गणित विषय. गणित विषय सर्वजण व्यवस्थित आहेत ना? आज म्हणजे सर्वांना फ्रेश वाटत आहे, सर्वच आहे ना? सर्व चांगलं आहे. मी तर म्हणतो सर्वजण चांगलेच असणार, काही प्रॉब्लेम नाही. तर आज आपण काय करणार आहोत, गणित विषय शिकणार आहोत. गणित विषय आज शिकणार आपण गणित विषय. गणित शिकणार आहोत. गणित 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 आज आपण काय शिकणार आहोत, गणित शिकणार आहोत. तर गणित गणित काय असतं सर, आपल्या व्यवहारात जो अंक वापरून किंवा कोणाला गुणाकार करणे, बेरीज करणे, अधिक करणे, हे सर्व करतो गणितामध्ये होतो. तर मी काय प्रश्न विचारतो सर्वांना, की तुम्ही कधी पर्सेंटेज काढले का? पर्सेंटेज काढलेच असणार, कारण की तुम्ही आता जसं तुम्ही 7वी 8वीत आहात, पण कसं पर्सेंट काढतो आपण, बा मला पर्सेंट एवढे भेटले, तो मध्ये मला एवढे पर्सेंट भेटले, तो मला एवढे पर्सेंट भेटले. ते काढतो कसे पर्सेंट आपण. किंवा कोणत्या दुकानात गेलो आपण, एक वस्तू विकत घेतली, ते वस्तू विकत घेतली तेव्हा ते वस्तू विकत घेतो आपण, त्या वस्तूवर आता ते व्यक्ती आपला 10 रुपये देत आहे, दुकानदार काही फायदा होत असणार ना त्या वस्तूवर, ते विकतो तेव्हा. काय फायदा होतो, त्याला प्रॉफिट कसा होतो, तो किती टक्के शिकडे होतो, काय होतो. बरं, ते झालं. आपण काय करतो, तर एका दुकानात गेलो आपण, कपडे घ्यायला गेलो, प्रत्येकजण कपडे घ्यायला जातो, मान्य आहे ना सर, तुम्ही सर्वजण जाता, तुम्ही जाता, सर्व जाता, बरोबर आहे. हा व्यक्ती जाते, ते विद्यार्थी जातात, ते विद्यार्थी जातात, सर्व विद्यार्थी कपडे घ्यायला जातात. पण तुम्ही ते एकटे जात नाही, आई वडिलांसोबत जातात. मग कारण मी लहान असल्यामुळे मी आई वडिलांसोबत जातात, बरोबर आहे. कपडे घेता, नाही आता तुला कोणता कपडे आवडतं रे, तो जीन्स म्हणतोय, बरोबर आहे. मला जीन्स आवडते, कपडे जीन्स आवडतात, हे आवडते, ते आवडते. आता तुम्ही फक्त का कपडे घ्यायला जाता का? कपडे काय तुम्ही तेवढा बुक घेता, शाळेचे हे घेता, ते घेता. बरं, मग काय घेताना तिथं काय फायदा होते, किंवा त्या दुकानात काही फायदा होते का एक वस्तू घेतल्यावर? जसं एका दुकानात लिहिलेलं राहतं की बा एक कपडे घेतला तर 20% सूट मिळणार तुम्हाला, की 2 कपडे घेतला 10% सूट मिळणार. सूट म्हणजे एक शेकडा होतो, 20% टक्के म्हणजे त्याच्यामध्ये जसं चिन्ह लागलं, जसं म्हटलं आपण टक्के म्हणजे इथे चिन्ह लागलं तिथं, म्हणजे हा शेकडा शेकडा होऊन जातो. एक पर्सेंटेजचं साईन असते ते. त्याचप्रमाणे आपण बँकेत व्यवहार करतो, बँक आपलं काम म्हणजे तुम्हाला 4% आम्ही 4% तुम्हाला किंवा 4 शेकडानं तुम्हाला पैसे देऊ. आता खूप जण व्याजानं पैसे काढतात, पण ते काढणं चुकीचं आहे. ते व्याजानं पैसे काढल्याचे आपण बँकेतून घ्यायचे कधी पण पैसे. व्याजानं पैसे काढतो आपण, व्याजानं पैसे काढतो, बँकेतून व्याजानं पैसे काढू, जाऊ द्या, आपण सर्व जाऊ द्या. व्याजानं बँकेतून पैसे काढू, बँकामध्ये मी तुम्हाला 10% रमवून देतो. 10% रमवून देतो म्हणजे कसं, की बुवा त्याच्यावर पैसे आकारते. आपण 10 रुपये घेतो, त्याच्यावर ते 10 रुपये 10% आकारते, 10 रुपये 10% आकारते. ते कसं आकारते, मग त्या बँकला काही प्रॉफिट होते का? किंवा आपण एक कपडे घेतो, त्या कपड्यावर 20% 10% सूट देतो, तर त्या दुकानात काही फायदा आहे का त्याच्यामध्ये? तो किती करतो, काय करतो, कसं करतो, ते आज आपण इथे शिकणार आहे. मग आपण आज काय शिकणार आहोत, शेकडेवारी. वारी. सर शेकडेवारी काय आहे? तुम्ही बरं जण प्रश्न बोला, शेकडेवारी काय आहे? शेकडेवारी काय असतो? शेकडेवारी म्हणजे एक वस्तू असतो, एक रक्कम असते, त्या रकमेवर काही व्यक्ती किंवा दुकानदार त्या रकमेवर काही पैसे आकारतात. तर कसे आकारतात, ते शेकड्यानुसार आकारतात. शेकड्यानुसार म्हणजे सर पर्सेंटेज असतं. पर्सेंटेज शेकड्याला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज म्हणतात. तर पर्सेंटेज आकारतो तो. आता पर्सेंटेज आकारतो म्हणजे हे बघ, आता आपण काय करतो, एखाद्याला पैसे देतो, हे बघ मी तुला पैसे देतो, पण मला याच्यावर 10 रुपये लागतील, वर तुला 100 रुपये दिले, पण मला तू परत दिवसांनी 100 तर देत, पण 10 रुपये एक्स्ट्रा दे. 10 रुपये एक्स्ट्रा म्हणजे का आपण म्हणत आहे ना, की बघ माझा पैसा तू वापरून राहिला, तर माझा काही फायदा आला पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा तू माझ्याकडून काही वस्तू घेत आहे, त्या वस्तूवर मला काही फायदा आला पाहिजे, कारण की दुसऱ्याकडून विकत घेत आहे ते पैसे, बरोबर आहे. तर जो वरचे पैसे घेतो तो शेकडा असतो, शेकडा नफा असतो, त्याचा नफा असतो. पण शेकडा असतो, ते 10 रुपये कसे घेतले, किती टक्क्याने घेतले, काय घेतले, ते आपल्याला कळायचं असतं. तर आपण काय करू, आता आपण शेकडात लिहिला, आपण शेकडा कळायचा कसा. आता आपण काय करू, पहिले 10 रुपये घेऊ, 10 झाले 100 रुपये घेऊ आपण. उदाहरण आपण काही एक गणित घेऊ, इथं काय दिलेलं आहे, 1 नंबर, सुरेश एका कपड्या दुकानात गेला. कपड्याच्या
का? नाही. गेला. फक्त गेलाच तर तो नाही, त्याला कपडे घ्यायचे आहेत, मग तो कपडे घेतो. गेला व घेतो, कपडे घेतो. पण कपडे घेतो, मग का बरं कपडे घेतल्यावर त्यावर दुकानदार, त्यावर दुकानदार 10%, जेव्हा तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी की हे साईन टक्क्याचं आहे, सांगितलं तुम्हाला टक्के म्हणजे पर्सेंटेज, 10% सूट देईन, सूट किंवा जास्त घेईन, जास्त घेतो, जास्त घेतो, जास्त घेतो. तर मग सुरेशला ते किती रुपयात पडणार? तर कपडे कितीचे होणार? आता सुरेशने कपडे घेतलं, सर तुम्ही त्याची किंमत दिली नाही, पण आपण सॉल्व करू शकतो ना. काय सॉल्व करू शकतो आपण? समजा सुरेशने एक कपडा दुकान केला, व कपडे घेतले, त्यावर दुकानदाराला 10% जास्त घेतले, कपडे जास्त घेतले. आता सुरेशने कपडे किती घेतले? 100 रुपयाचे. 100 रुपयाचे कपडे आपण मानू 100 रुपयाचे कपडे घेतले म्हणून आपण ते मानू. आता 100 रुपयाचे कपडे घेतले, तर 100 रुपयाचे कपडे किती टक्के जास्त घेतले? 10 रुपये. आपण घेतले 10, 100 रुपये जास्त घेतले, गुणिला 10 भागिला 100. असं मग तुम्ही 100 रुपये काबर लिहिले? 100, कारण की आपण पर्सेंट काढतो, तर हे नेहमी जे पर्सेंट मध्ये दिलेले असतात, जसे 10% जास्त दिलेले आहेत, तर हे पर्सेंट मध्ये दिलेले आहेत, त्याला भागला 100 करायचं. मग इथं भागले काय होते? भागलेला आपण काय होते? हे 100 आणि 100 कटले, म्हणजे उत्तर किती आले? 10 रुपये. म्हणजे तो दुकानदार त्या सुरेशकडून किती रुपये घेणार? किती घेणार? पहिले किती घेतले ते? 100 रुपये घेतले म्हणून 100 रुपये आपण मानले होते, प्लस 10 आले, किती आले? 110 रुपये दुकानदार त्याच्याकडून एक्स्ट्रा घेईल. मासा तुम्ही सर खूप हार्ड झालं, सर आम्हाला समजलं, आपण सोपे करून सांगतो. तुम्हाला सिम्पल सांगतो. आता हे खूप जास्त समजलं, तुम्हाला पूर्ण एक शाब्दिक गणित घेऊन दाखवलं. पण आता शाब्दिक गणित मला आलंच नाही बरं, पण आता सोपे घेऊ. आपण काय करू? एक गणित देऊ. गणित म्हणजे काय दिलेलं आहे? एक गणित, पहिल्या गणितात काय दिलेलं आहे की बा 100 रुपयावर 100 रुपयाचे 100 रुपयाचे घ्या लागेल. 100 रुपयाचे 10% किती? 100 रुपये 10% किती होतील? आता हे डायरेक्ट आपण सॉल्व करावं लागेल. आपण मांडणी करू, मांडणी केल्या कसं लिहिलं? 100 रुपये काय लिहायला लागणार आपल्याला? 100 रुपये लिहायला लागणार. हे 100 लिहिले, सर 100 कुठून घेतले? ते दिलेले आहेत ना आपल्याला. काय 100 जे काढायचं? 100 किती दिलेले बरोबर. त्या 100 आपण काढायचं 10% काढायचं, 10%. तर गुणिला म्हणजे हे जे 10% गुणिला होतात, त्या 10 काढायचे. गुणिला किती होणार? 10 आणि भागिले. कधी पण पर्सेंट काढताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जरुरी 10च. एक सूत्र करू आपण. सूत्र म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाणार. काय सूत्र? दिलेली संख्या बरोबर आहे. कोणती संख्या दिलेली? 100 गुणिला, इथं आपण जागा नाही खाल्ली, गुणिला काय दिलं? पर्सेंटेज. मग आपण एक्स घेऊ शकतो. एक्स पर्सेंटेज दिलेला आहे भागीला 100. हा फॉर्म्युला जे पर्सेंट दिलेली आहे. तर आता आपल्याला हे आपण फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे आपला. या फॉर्म्युला जर आपण टाकलं तर हे असं होणार का? दिलेली संख्या किती आहे? दिलेली संख्या 100. एक्स म्हणजे काय होते? ते 10. हा 100 लिहिला, हा 100 या खाली लिहायचा. काय होणार? हे 100 कटले. कारण असा तिरकस भागाकार होत असतो, असा थोडासा गुणाकार होतो.
100 कटले किती राहिले 10. किती राहिले इथे आपण 10 रुपये राहिले. तर आपण काय काढलं 100चे 10% म्हणजे किती 10 रुपये होता. ते आले 10 रुपये. आज 10 रुपये आले 10 रुपये 100 आले. याच प्रकारे आपण आणखी गणित करू शकतो. आता आपण काय करू शाळेत टक्केवारी काढू. पर्सेंटेजची टक्केवारी काढू. पर्सेंटेजची टक्केवारी काढू. आपण नेहमीच पर्सेंटेज काढतो. पर्सेंटेज टक्केवारी म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट मिळाले, किती टक्के मिळाले, काय मिळाले. आता आपण काय करू आपण ही एक परीक्षा होती 600 मार्काची परीक्षा होती. किती मार्काची परीक्षा 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 परीक्षेतील मार्क करू आपण. परीक्षेतील मार्क किती होते 600 होते. 600 होते. सुरेश घेऊ. सुरेश काय रवीच घेऊ. नेहमी तुम्ही सुरेश घेऊ राहिले. खूप आवडत आहे का नाही आवडतं घेऊ ना औषध रवी घेऊ. आता रवी हा आपल्या वर्गात रवी विद्यार्थी आहे. याला मार्क किती पडले किती घेतो तुम्ही सांगा. किती घ्यायचे 400 500 घेऊ. चला त्याला चांगले मार्क देऊ आपण. काय करू 500 घेऊ आपण. त्याला 500 मार्क मिळाले. आपली परीक्षा किती मार्काची होती. आपली परीक्षा होती 600 मार्काची. रवीला किती मार्क मिळाले 500 मार्क मिळाले. मग आता पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आपण मग अशीच बघितलं होता. पण आपण सरांना पर्सेंट काढते तू मार्क पर्सेंट काढते आपल्याकडून ते दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे मार्क दिलेले आहे. तर काय दिले मार्क मिळालेले मार्क भागिले झाला कसं लागेल मग परीक्षेतील मार्क. मार्क असं एवढं झालं का नाही. पण याला 100 कारण की मग ते पॉईंट मध्ये उतरेल 0.00. जर 100 जर त्याला गुणलं तर हे होते गुन्हेला 100. किती 100. तर आपण काय करूया 100 दिसते सर्वांना. हा दिसते. तर आपल्याला तर दिलेलं काय सर आपल्याला दिलेलं सर्व दिलेलं आहे. रवीला किती मार्क होते 500. मिळालेले मार्क किती मिळाले 500 मार्क मिळाले. भागेला परीक्षा किती मार्काची 600 मार्काची होती. म्हणजे 600 आणि गुन्हेला किती होते 100. आता 100 मार्क 100 हे होते. आता पर्सेंट काढायचे काय करायचं काहीच नाही. हे 0 कॅन्सल करायचं. हा 0 काढला. त्यातला 0 कुठं हा कठीण का नाही करत ना. हा करते हा 0 कटला. सर तुम्ही मला भाग करत जाते. तर आपण याला भाग देऊया. इकडचं लिहिलं सरळ लिहून घ्या 2 मिनिटात. लिहिलं तर आपण कसं खाली आपण इकडे लिहू. इकडे लिहूया. ते खाली लिहायचं आपल्याला काय तर भाग द्यायचा ना आपल्याला. तर 500 कितीला भाग द्यायचा 6 भाग दिला आपण 500ला. तर आता 6चा पाडा म्हणून लागते 6 6 12 6 3 18 30 6 36 6 42 6 48 6 8 6 में 54 54 रखना है 6 6 48. हां हा काय आपण 8चा भाग दिला आपण इथे किती 48. आता 50 म्हणून 48 जात ना. कधी पण 50 पेक्षा मोठी संख्या नाही घ्यायची. 50 पेक्षा खालची घ्यायची पण जवळची घ्यायची. म्हणजे भाग लवकर राहते. आता याच्या खाली 42 होते पण 42 भागायचं नाही कारण की खूप दूर होते. त्यापेक्षा जवळच्या संख्येने द्यायचा. किती जातं असं तुम्ही संख्या डायरेक्ट सरळ 2 जातात कारण की इथून आपण 1 दिला इथं 10 लिहिले. इथं 10तून 8 गेले किती राहतात 2 राहतात. आता इथं 1 दिला याला तर इथं हातचा आपण इथे दिला किंवा नाही दिला तर फरक पडत नाही. पण आपण समजा दिला हातचा आहे तर इथं 5 मधून 5 गेले 0. आता खाली 0 वरून टाकायचा. झाडू लिहिला. आता या भाग द्यायचा 6 6 12 6 18 6
3 न भाग जातो, कारण की तुम्हाला वाटलं जवळची संख्या घ्यायची. जवळची संख्या घेतल्यावर आपण इथं 18 लिहितो. 18 लिहिलं, 18तून 2 परत जातो, इथं 18 2 राहतात, इथं 2 होतात. पण आता नसं 6 2 लावत होती का नाही जात, तर मग काय करावं लागते, इथं पॉईंट द्यायला लागते. इथं पॉईंट दिला आपण, दिला पॉईंट. आता आपल्या इथं पॉईंट द्यायचा आहे, बघा. आता आपण इथं पॉईंट दिला तर पॉईंट दिला म्हणजे इथं 0 वाढतो, 0 वाढला, परत 20 आले, मग परत 3 भाग द्यायचो, परत 3 भाग दिला आले 18, परत 2 आले, असं परत आपण. पण यावेळेस जे 0 येतो इथं पॉईंट द्यायचं काम नाही पडत आपल्याला, तर डायरेक्ट आपण 0 लिहू शकतो, कारण की एकदा पॉईंट दिल्यानंतर जेव्हाही आपल्याला समोर एकच संख्या आली, जर मोठ्या संख्येला भाग जात नसणार, लहान संख्या मोठ्या संख्या भाग देतो आपण त्या संख्येपेक्षा जर मोठी असणार, तर काय करायचं, इथं स्वतःहून 0 देऊ शकतो. तुमचा डबल 3 येणार, 3 असं इथं डबल 18, परत 2 होणार, परत 0, त्याचं 3 वाढत होते. म्हणजे जे आपण आता सॉल्व्ह केलं इकडे, ते झालं आपलं, हे किती आलं आपलं 83.333. मग आता हे म्हणून आपल्याला हे इथं उत्तर येणार, त्याला पर्सेंटेज किती आले, पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून, नाही तर आपण अपूर्णांक देऊ शकतो. 83.333, 333 किंवा 33 लिहा, कारण की संख्या पुढे तेच राहणार आहे. मग त्याला कसं आला, आता काय आलं, पर्सेंट आला. आपण पर्सेंट आला, त्याला किती आले, एका परीक्षेत आपण काय आलं, परीक्षेत मार्ग शासन आले, परीक्षा होती, 500 गुण मिळाले. 500 गुण मिळाल्यानंतर किती पर्सेंट आले, 83.33% आले. असे आपण शेकडेवारी काढतो, पर्सेंटेज काढतो बरोबर आहे ना, असेच काढतो. माहिती आहे ना, ते सर्व विसरले, असेच काढतात पर्सेंटेज. तर आज आपण काय बघितलं होतं, सर्वात पहिले आपण काय बघितलं होतं, की बाबा ते बँकेतील व्यवहार किंवा दुकानातून कपडे घ्यायला गेला, कपड्याचं काढलं होतं. त्यानंतर आपण काय केलं, 100 फॉर्म्युला शिकलो आपण. फॉर्म्युला काय होता, दिलेली संख्या गुणिला x भागिला 100. हा x म्हणजे जे आपल्याला पर्सेंटेज दिलं जातं, पर्सेंट शेकडा दिलं जातो, शेकडा किंवा शेकडा, तो घ्यायचा असतो इथं. हा x त्याचा घेतो. हा आपण शिकलो, सूत्र शिकलो आज, हे सूत्र शिकलो. मग आपण 100चे 10% काढले, त्यानंतर आपण काय काढले, शाळेतले पर्सेंटेज काढले. रवी किती हुशार होता, रवीचे पर्सेंट हुशार आहे, तर मग रवीचे पर्सेंटेज किती होते, मग रवीला त्या पर्सेंटेज म्हणून किती मिळाले, ते झालं. त्यानंतर आता आपण काढूया बँकेचा व्यवहार, काढूया बँक किंवा एक वस्तू घेऊ छोटीशी. आता आपण सिंपल घेऊ, एकदम असं हार्ड गणित नाही घेऊ, आपण छोटंसं गणित घेऊ. आता तुम्ही दोन मित्र आहात ना, तुमच्या मित्राला एक वस्तू द्यायची तुम्हाला, ती एक वस्तू विकत घ्यायची तुम्हाला. वस्तू विकत घ्यायची, 10 रुपयाची वस्तू आहे, 10 रुपयाची वस्तू समजा, 10 आल्या आपण, 20 रुपयाची वस्तू, 20 रुपयाची वस्तू होती, 20 रुपयाची वस्तू होती. आता त्या वस्तूवर कंपनी काही वस्तू आकारते की तुम्हाला 20 रुपये लोन घ्यायचं आहे. आपण जर वस्तू जाते, आपण लोन घेऊ, लोन त्या बँकेतून आपण 20 रुपये लोन घेऊ, कारण की ती बँक, आपण काही एवढे श्रीमंत नाही की आपण काही एवढे श्रीमंत नाही की त्याचे पैसे फेडू शकतो, मग आपण 20 रुपये घेऊ. आणि बँक खूप दिलदार होती की नाही बा, जाऊ द्या, घ्या तुम्ही घेऊ शकता 20 रुपये लोन. आणि 20 तर भेटत नाही, पण आपण 20 घेतले, तर ते बँकेनं बा खूप खुश झाले बँकेत, बा 20 रुपये देतो. पण बँक काही एवढी साधी सिंपल आहे का 20 रुपये तुम्हाला देईल, आणि काही ते आकारले ना त्याच्यावर. हा तिथं गेलं, त्या 20 रुपयावर आपल्याला 40% कर घेतला. आता 40% कर घेतला, सर्व 40% कर घेतला, हे की नाही, टक्के दिलेले आहेत, 40% कर घेतला, तर आपण पुढे टक्के करू, त्यामुळे काढू. हे 20 रुपये आपण कमवलं, 20 गुणिले हे काय 40 भागेला 100, ते आपण सूत्र शिकलो मग अशी. मग याला आपण काढू, कसं काढायला लागते. आता सपोज इथे 100 तर नाही आहे, 20 न लागतो, ते फक्त कसं काढायचं, हा 0 हा 0 हा 0 हा 0, तर राहिलं काय 2 गुणिले 4 कितीला 8. आता काय झालं, यानं 20 रुपयावर 8% कर घेतला, 20 रुपयावर 8% कर घेतला. मग आता आपल्याला काय करायचं, आता 8 रुपये घेतला की नाही, 20 रुपयावर 8% घेतला, तर झालं 8%च्या 40 रुपयाचा कर आहे हा टक्केवारीमध्ये. टक्केवारी काढायची आपल्याला, 20 रुपयातले 8% म्हणजे आपण मग अशी घेतलं होतं की नाही पर्सेंटेज सूत्र काढायच्या वेळेस, त्याला 500 मिळाले होते. आता रुपये किती आले इथं,
₹8 एक्स्ट्रा घेतले 40% तर आपण रिवर्स नेऊ आता हे. तर आपल्याला किती मिळाले पैसे, किती रुपये होते, जसं आपण मग 600 पैकी 500 आले, तर आता आपण किती ₹20 पैकी हे 20 आपण इथे लिहू, 20 लिहिले. आता ₹20 पैकी आपल्याला किती रुपये मिळाले, ₹8 मिळाले. या इथं लिहू 8 गुणेला इथं 100 आले. तर आता तुम्हाला असं 100 लिहिले तुम्ही कसं 100 लिहा, मग असा फॉर्म्युला होता. तर आपण काय करू, हा एक 0, हा 0 आणलं मग अशीच की असं क्रॉस 0 0. आता किती झाले वर 80, कारण की सरळ गुणाकार होते आणि खाली असं क्रॉस थोडंसं भागाकार होते. तर काय झालं ते 8 गुणेला 10 भागेला 2, सरसं करून हा 0 कटला, हे 2 आले. पण 8 गुणेला 10 म्हणजे 80, 80 भागला 2. आता 80 भागला 2, 80चे सरळ 2 8 लावत होते. बेचा पाळा म्हणा बरं, बेग बे बेगून 4 बेबे 4 बेदिक 6 बेचोक 8, बेचोक 8 म्हणजे बेक बे, बेचोक 8 हा 4 आला. तर मग असं 0 काय करतात, 0 वर दिले 0. मग आपण काय काढतो, पण पर्सेंटेज करतो आलं, पर्सेंटेज आलं. मग अशी काय काढलं, ₹20 40% कर घेतला, तर किती आला त्याला, ₹8 तो ₹20 जास्त घेतो 40% भाव. माझं समजा ₹8 आपल्याजवळ आहे, तर 20चे 8% घेतल्यावर किती टक्के त्यानं कर घेतला आपल्यावर, आपण पर्सेंट काढली बरोबर आहे. असं झालं. आज आपण काय शिकलो, शेकडावारी. शेकडेवारी म्हणजे पर्सेंट कसं काढायचं, काय काढायचं, आणि हे आपल्या लाईफमध्ये कामात पडते का, हो खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही जासाल तुम्हाला शेकडेवारीचं काम हमेशा पडणार, कारण की शेकडेवारीशिवाय आपल्या आयुष्यात काहीच नाही. शेकडेवारीच नेहमी होते. काही पण वस्तू घेतो आपण त्या शेकडेवारीच कामात पडते. नमस्कार, थँक्यू.